राम राम मंडळी अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आज बर्लिनच्या ब्लॉगमध्ये म्हणजे बर्लिनची जी आपली सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही आलो आहे बस्ताई या जागेवरती. बस्ताई हे खूप छान ट्रेकिंगचं स्पॉट आहे. छोटं ट्रेक आहे आणि एकच छोटा मोठा प्रॉब्लेम झाला आहे की इथं चिकार पाऊस चालू आहे. आता आम्हाला अपेक्षित नव्हतं पाऊस असेल, पण वेदर एप्रिल महिना चालू आहे त्याच्यामुळे जजमेंटचं वास मार्क एप्रिल ब्ला ब्ला असं काहीतरी एक म्हण आहे. म्हणजे एप्रिल तेच करतो जे त्याला करायचं राहतं, त्याच्या मनाचं मालक आहे. सो एप्रिलमध्ये कधी पाऊस राहतो कधी ऊन राहतं. बर्लिनवरनं जेव्हा आम्ही घरून निघालो, बर्लिनवरनं हे एक्झॅक्टली जवळपास 250 किलोमीटर वगैरे आहे आणि 250 किलोमीटर आल्यानंतर आम्हाला कळालं की वातावरण पाऊसच असणार आहे. दाखवत होतं गुगलवरती, बट आम्हाला वाटलं होतं की थोडा होईल, बट नाही झालं. बट ठीक आहे, जे आहे ते आहे. आता असा आहे विषय, आपल्याला याच्यामध्ये दुसरा काहीच ऑप्शन नाही. तर चला स्टार्ट करूया आजचा ब्लॉग. मी तुम्हाला दाखवतो बस्ताई कसं आहे ते. चल, तर आता मी बस्ताईच्या पार्क प्लॉट्समध्ये आलो आहे आणि ते पार्क प्लॉट्समध्ये आम्ही गाडी लावून दिली. तर गाडी लावली. इथं ऑब्व्हियसली इथं पेड आहे जवळपास 7 युरो 4 तासाचे. आम्ही ते तिकीट घेतले आणि पूर्ण दिवसभर जर गाडी लावायची असेल तर 12 युरो आहे याचे. सो इथे मागे तुम्ही बघू शकता, इथे तिकीट काउंटर आहे. तिकीट घ्या आणि मध्ये वॉक करत करत जा. तर चला पहिले मी तुम्हाला थोडंसं इथे दाखवतो. आणि एक बस्ताईचा इथे एक ब्रिज पण आहे जो आता आपण ज्याच्यावरती आपण जाणार आहे आणि तिथून मग व्ह्यू बस्ताईचा मी तुम्हाला दाखवतो. काय वाटतंय किती वेळात पोहोचू आता इथून पार्किंग बसनं? उंगफेर 20 मिनिटन म्हणजे 20 मिनिटात आम्ही आता पायी चालत जाणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला बस्ताईला येऊन? आम्हाला महाबळेश्वरला खूप छान वाटतं. मी यांना म्हटलं 250 किलोमीटर इथून जात आहे, त्यापेक्षा लोणावळ्याला गेलो असतो नाही तर महाबळेश्वरला गेलो असतो ते परवडला असतो. अवघड स्कीम आहे राव. बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती. अरे पण छोटी बातें पावसाळ्यात नाही होत ना. भाऊ पावसाचं काय करायचं? तरी लोक पण केवढे इथं. पार्किंग फुल आहे. परत तिकडे पण ना गर्दी. हा, त्यांना पण वाटलं असेल आपल्यासारखं घरून निघताना. चला चला चला, मला लागल बरं का ते. नवऱ्याला याच्यामध्ये हे द्यायचं, छत्रीमध्ये तिला हे द्यायचं, पाऊस नको लागावं म्हणून. आणि तू कशी पुढे पुढे एकटी चालली? पुढे नाही चालली, तू व्हिडिओ साठी माग माग चालला. हे बघा, हे लगे असत. बहिणीने जोक मारला का लगेच? मग ती माझी बहीण. बहीण नाही, बटन आहे बटन. तुझं मॅग्नेट आहे, मी तिची बटन करते. असं आहे आमचं काम, लय अवघड आहे बाई. इकडे तर पळू राहिले लोक. बस इतनी शक्ती आती का से? बस साठी का? अरे हा, बस पण आहे तिथे. चला वॉक करत 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 आता जाऊ आणि मग जरा तुम्हाला चला तुम्ही पण दाखवतो व्ह्यू. पावसात थोडस चला आमच्यासोबत. फॉग दाखवतो, फॉग. दिंडीला चाललो आम्ही आता, पाय दिंडी बाई. चला.
काय विषय? तिकडे जायचं. कुठं ते लोक कुठं थांबा. इथं जिथे लोक उभे आहेत ते कुठे नाही ते तिकडचं फ्रीजर पण चालतंय. का काहीच दिसणार नाही कुठे. पण बघू आता. आम्ही ऑलमोस्ट आता त्या ह्याच्यापर्यंत आलोय. एक इथं ब्रिज आहे जिथे आय थिंक फोटो वगैरे काढण्यासाठी सगळ्या काय 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 जन्नत मध्ये आल्यासारखं. कुठे? ढगात. जबरदस्त. डोळ्याला जास्त भारी दिसतंय. आय थिंक सो. खरंच फोन मध्ये एवढं आहे ना दिसत, पण विषय बाई. क्लिअर झाले. कुठे आहे ते नॅशनल पार्क? ओके. आणि पुढे जाऊन बघू ना तिथे. कसा विषय भाई, खतरनाक. खोटं नाही सांगत आहे. मोबाईल मध्ये मला माहित नाही कसं दिसतंय, पण समोर समोर बघायला एक नंबर आहे. एक नंबर. आता परत थोडंसं क्लिअर झालं. काय काय धन्यवाद. कट करा कट करा. का बरं? अगं चांगलं दिसतंय, चांगलं दिसतंय. कोण नाही घाबरत, टेन्शन नका घेऊ. तुला मी सोडून कोण नाही घाबरत. अरे बाप, डायरेक्ट ऐश्वर्या. कसं मस्त. बस हेच करा. पावसामुळे मॅटर झाला हो, नाही तर 500 विचारूच नका. आज 1-2 लाख रुपये, 1-2 लाख इंस्टाग्राम गेलो होतं आज खड्ड्यात डायरेक्ट. मी काढून दे. हा व्ह्यू. आता आम्ही थोडस इथे फोटो बिटो जरा अवघड दिसतंय, पण जरा थोडस एन्जॉय करतो. मस्त चहा आणि भुट्टा भेटला असता ना, आज काम झालं असतं ना. पण ठीक आहे. जबरदस्त व्ह्यू आहे एकदम. शोधू शोधू आपण एक चांगलं. इकडे इकडे श्रीवल्ली इकडे. आम्ही एक छान होतकरू तरुण शोधतोय आमच्या श्रीवल्लीसाठी. 30 सॉरी काय इंटेलिजन्स पाहिजे ना तुला फक्त त्याच्यामध्ये. त्या मुलामध्ये फक्त इंटेलिजन्स पाहिजे, बाकी काही असलं तर मॅनेज करून घेऊ. ठीक आहे. आता मी सांगून दिलं. कोणी असलास त्वरित कमेंट करा. चला आता आम्ही चाललोय. कुठं चाललो आपण? ब्रुकला ना. ब्रिज म्हणजे ब्रिज. येस. आता ब्रिजवर जाऊया आणि खरंच वरत आहे की नाही तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. चलो लेट्स गो. बाय 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 बाय. ब्रिज आहे, ब्रिज आहे, ब्रिज आहे.
काय ग? हॅलो, चला कसं वाटलं? छत्रीवाली बाई. हो आता ओके विषय. जरा बरं वाटतंय, थंडी जरा कमी झाली. काय वाटतं बायको? इथून जर गेलो खाली मग गेलो जमा. चला धूप आली म्हणे. हा आ गई आज इकडे. चला आता जरा फोटो बिटो घेऊ जरा. कडक आलो इथं. आता विषय कसा काय म्हणते? फोटो काढायचं तुझा काढायला थांबलोय. हा ते सगळ्यांना माहिती कोणाला. आता मी ब्लॉग मध्ये. हा ठीक आहे, मी ब्लॉगच्या एंडला सगळे फोटो टाकतो. कोणी किती फोटो टाकले मी तुम्हाला सगळं एडिट मी करणार ना. मग मी बरोबर टाकेल फोटो. तर इथे या स्पॉटवरती आता आलोय आम्ही. इथून फोटो काढून कल्टी मारायचंय. पण आता मॅडम आमच्या जोपर्यंत मॅडम प्रसन्न होत नाही, मॅडमचं मन प्रसन्न होत नाही तोपर्यंत चला आता झाली जागा रिकामी, आम्ही फोटो काढूया. आता एवढं लांब आलोय तर एक अजून एक स्पॉट आहे, म्हटलं तो बघूनच घेऊया. काय रे सैनिको, तयार? हा तयार. चलो. मोकार पाऊस आहे लेकिन इरादे मजबूत आहे. भाई ट्रेकिंग करायची मजा वेगळीच पण इकडे फुल सटका कार्यक्रम आहे. इकडचे ट्रेक एकदम इझी आहे, सरळ सरळ रस्ता, काही टेन्शनच नाही. हा मग आपल्या तिकडे गड किती डेंजर हे पण हार्ड असतं. तिकडे ट्रेक करता करता किती भीती वाटायची. बरोबर हरिहरला गेलं साईडला हे बघ प्रोटेक्शन आहे. हरिहर नाही, इकडे तर टेन्शन नाही. इथे दोन्ही साईडला बॅरियरच आहे. आपल्याकडे तिकडे जरा थोडंसं अवघड स्कीम आहे. चल बाय. मराठी फॅमिली भेटली आपल्याला इथे कोल्हापूरचे. आपल्या इंडियन सगळीकडे भाई. हे बघा तुम्हाला मी तो स्पॉट दाखवतो जिथे आम्ही जातोय आता. ये इधर से ऊपर जाने का आपल्याला. लवकर चलो, फोटो काढायचे ना आता. नाही अरे घे काय. बसलोय फायनली. बापरे डेंजर विषय. किती वरती असलो आपण? खूप अंदाजे. ओ ब्रिज खतरनाक दिसतोय पण इकडे. याच ब्रिजवर होतो आता आपण. खतरनाक हा तो ब्रिज आहे. आणि आता ज्या स्पॉटवर आम्ही आहे तिथून पूर्ण व्ह्यू दिसतो. सो हा व्ह्यू आता कॅप्चर केला आम्ही. तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला आणि बस्ताई ब्रिज आणि बस्ताई जागा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर आता पळतो कारण की थंडी वाजली. चहाची सोय असते तर लय बरी काम झालं असतं, पण चहा तर काही तर नाही आहे. सो ठीक आहे, जैसा है वैसा है. चला तर मग आता आजचा ब्लॉग इथेच आपण थांबूया आणि घरला जाऊया. आता घरी जायचं म्हणजे इथून 250 किलोमीटर आहे, तर थोडा वेळ तर लागेलच, बट बघू आता. सो चलो
आय वुड से टेक केअर अँड जय महाराष्ट्र आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो.